नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलवर। तर मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारमार्फत मोठा निर्णय घेण्यात आलेले। आता कोणता निर्णय राज्य सरकारमार्फत लाडक्या बहिणींसाठी घेण्यात आलेले आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला रोज मिळत जातील। तर मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, सरकारने घेतला मोठा निर्णय। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला होता। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांना अद्यापर्यंत पैसा मिळाला नव्हता अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे मिळण्यास सुरुवात झालेली आहे। यामध्ये आपण बघितलं की ज्या महिलांच्या दुसऱ्या टप्प्यातील पैसे जे आहेत महिलांच्या खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्याचा मेसेज महिलांना येण्यास सुरुवात झालेली आहे। अर्ज मंजूर झालेल्या महिलांना या जे पैसे आहेत आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत सरकारने दुसऱ्या टप्प्यात महिलांच्या खात्यामध्ये पैसे पाठवायला सुरुवात केली आहे। त्यामुळे ज्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा व्हायला देखील सुरुवात झालेली आहे। यासह आता लाडक्या बहिणींसाठी सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। या निर्णयाने सरकारला मोठा दिलासा या ठिकाणी मिळालेला आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या दुसऱ्या टप्प्याचा कार्यक्रम शनिवारी नागपूरच्या रेशीमबाग मैदानावर पार पडला। या कार्यक्रमाला मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। ज्या महिलांचे अर्ज मंजूर होते अशा महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। दुसऱ्या टप्प्याच्या शुभारंभानंतर सरकारने मोठा निर्णय घेतलेले। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेत ज्या महिलांचे अर्ज बाद झाले आहेत त्या महिलांना पुन्हा सप्टेंबर महिन्यामध्ये अर्ज करण्याची संधी मिळणार आहे। त्यामुळे ज्या महिलांना अजूनही या योजनेचा लाभ घेता आलेला नाही अशा महिलांना सुद्धा मोठा दिलासा मिळणार आहे। आता दुसऱ्या टप्प्यामध्ये 52 लाख महिलांच्या खात्यामध्ये दुसरा टप्पा वितरित करण्यात आलेला आहे। लाडकी बहीण योजनेत या महिन्यात अर्ज करणाऱ्या तब्बल 52 लाख महिलांच्या खात्यामध्ये 31 जुलै आणि ऑगस्ट अशा 2 महिन्यांचे एकूण 3000 रुपये पाठवले जाणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेले। ज्या महिलांचे अर्ज ऑगस्ट महिन्यात मंजूर झाले आहेत आणि त्या महिलांच्या खात्यामध्ये सरकारने पैसे पाठवायला सुरुवात केल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे अर्ज मंजूर झालेल्या महिलांनी आता खाते तपासायला सुरुवात करा। जर अजूनही तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नसतील तर येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये तुमच्या सुद्धा खात्यामध्ये 3000 रुपये जमा होतील। दरम्यान 17 ऑगस्ट रोजी लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या टप्प्याचा निधी वितरित करण्यात आलेला होता। त्यामध्ये 1,07,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये पाठवण्यात आलेले होते। म्हणजेच योजना सुरू झाल्यापासून आतापर्यंत 1,59,00,000 महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये राज्य सरकारने टाकले आहेत। एखाद्या डेबिट योजनेतून 1,59,00,000 लाभार्थ्यांना थेट लाभ त्यांच्या खात्यात देण्याची ही देशातील सर्वात मोठी योजना असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर अशा प्रकारे बघितलं तर ज्या बहिणींचा अर्ज ऑगस्टमध्ये मंजूर झालेला होता अशा बहिणींच्या खात्यामध्ये जे आहेत आता ऑगस्ट आणि जुलै अशा दोन्ही महिन्यांचे 3000 रुपये जमा होण्यात सुरुवात झालेली आहे। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या खात्यामध्ये पैसे मिळाले का नक्की कमेंटमध्ये सांगायचा विसरू नका। अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करून साईडच्या नोटिफिकेशन बेलला प्रेस करा। धन्यवाद।